तर बघितलं आपण कशा पद्धतीने ज्यांना गॅसची गरज आहे त्यांच्याकडून हा लुटीचा गोरख धंदा हे एजंट्स कसे करतायत आणि यासाठी आपण थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर मुंबईहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, आपण बघतो एकीकडे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते दहशतीत आहेत, खरं तर घाबरलेले आहेत, कारण गॅस मिळेल की नाही। लहान लहान मुलं अनेकांच्या घरात आहेत, त्यांना गॅस मिळत नाहीये, अनेक तासांपासून दिवस दिवस रांगेत उभे आहेत आणि आपण बघतोय की हे एजंट हे अशा पद्धतीने मुंबईकरांना लुटतायत। आणि हे सगळं स्टिंग ऑपरेशन नेमकं कसं झालं आणि सध्याची काय गॅसची परिस्थिती मुंबईत आहे? नक्कीच आपण बघतोय की सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे आणि या युद्ध परिस्थितीमध्ये सध्या परिस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर होताना बघायला मिळते। खास करून इंधनाचे दर वाढलेले आहेत, त्याच्यामध्येच आता गॅस सध्या उपलब्ध होत नाहीये, खास करून कमर्शियल गॅस उपलब्ध होत नाहीये आणि त्यासाठी कशा पद्धतीनं सध्या काळा बाजार सुरू आहे हे देखील आपण या निमित्तानं बघितलेलं बघायला मिळतं आहे। एकूण जर आपण बघितलं तर गॅसच्या ज्या किमती आहेत त्या किमतींमध्ये जवळपास 900 रुपये अधिकचे हे जे आहे ते एजंट घेताना बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर हा गॅस जो आहे तो दिलेला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे एकूणच ज्या पद्धतीची परिस्थिती आहे या परिस्थितीचा फायदा आता एजंट घेत आहेत का हे सरळ सरळ दृश्य जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याच्यामुळेच आता या सगळ्या गोष्टीवर अंकुश कोण लावणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे गॅस जो सर्वसामान्यांच्या खरं तर अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे। गॅस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकाचा पोट जे आहे ते याच्यावर डिपेंड असतं आणि याच्यामुळेच आता प्रत्येकाच्या घरात हाही प्रश्न उपस्थित झाला आहे की आता नेमकं खायचंय काय, कसं खायचंय असा प्रश्न प्रत्येकाला उपस्थित झालाय। बरं, हा सर्वसामान्यांचा प्रश्न तर झालाच, पण आता हॉटेल व्यावसायिकांना देखील हा प्रश्न मोठ्या प्रमाणात पडलाय कारण त्यांचा व्यवसाय जो आहे तो देखील याच्यावर अवलंबून आहे। आज मुंबईमध्ये 20% हॉटेल या गॅसच्या उपलब्ध गॅस होऊ शकत नाहीये, त्यामुळे बंद पडलेले बघायला मिळतात। 3 दिवस जर अशी परिस्थिती राहिली तर 50% हॉटेल जे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि एकीकडे अशी गंभीर परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र या एजंटचा सुळसुळाट बघायला मिळतोय। आपण बघतोय की एकीकडे मुंबईकर जे आहेत ते उपाशी राहतील की काय अशी परिस्थिती आहे या गॅसच्या तुटवड्यामुळे आणि हे असे लुटारू जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यावर फिरतायत, यावर आमचं लक्ष असणारच आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।